नमस्कार, मी सौरभ तुकाराम शिंदे. आम्ही नवीन एक मेनू घेऊन आलेलो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. आता बघितलेलं आसपास आपल्याकडे सगळं व्हेज आणि नॉनव्हेज जास्त चालू आहे इकडे. आणि आपण प्युअर व्हेजमध्ये कस्टमरसाठी घेऊन आलेलो आहे. आपल्याकडे जसं नवीन नवीन आयटम थाळी वगैरे घेऊन आलेलो आहे. आपला पत्ता आहे समृद्धी इंटरचेंज एक्झिट जाऊन 16 नंबरचं एक्झिट, जळगाव रोड जाणारा फुलंब्रीकडे, सावंगी, छत्रपती संभाजीनगर. आम्ही घेऊन आलेलो आहे, समजा पनीरचे आयटम घेऊन आलेलो आहे, नवीन थाळी घेऊन आलेलो आहे. सर्वसामान्य आणि चांगले प्रोफेशनल जसे कस्टमर आले त्या लेवलचे आम्ही रेट ठेवलेले आहेत. सर्वसामान्य आले तरी त्यांना परवडलं असे पण रेट आहेत आणि चव पण तशीच ठेवलेली आहे, थोडी लोकांना आवडेल अशी. आणि जास्त करून आपल्याकडे जाणारे जळगाव, आपल्या मुंबईवरून नागपूरवरून प्रवास करणारे ते समृद्धी उतरून जेवण वगैरे करून परत वरती जाऊ शकतात. असं हिशोबाने आपण चालू केलेलं आहे. चुलीवरचं जेवण आहे का आपलं? हां, चुलीवरचं. आता तुम्ही बघताय जसं गॅसचा प्रॉब्लेम चालू आहे जास्त, त्याच्यामुळे आपण चुलीवरचंच ठेवणार आहोत. काय काय भाजी आहे आपल्याकडे? आपल्याकडे पनीरमध्ये डिशेस आहे, पनीर वेगवेगळी व्हरायटीज आहे. त्याच्यानंतर आपले रेग्युलर जे सर्वसामान्यांना परवडलं असे शेवभाजी वगैरे ते रेग्युलर आयटम आहेत. जनताला काय सांगणार? जनतेसाठी हेच सांगणार, आपण या, लाभ घ्या, एक वेळ अवश्य भेट द्या. आपल्याकडं पार्सल सुविधा बी आहे. हो, पार्सल सुविधा पण आहे. काही लग्नाची ऑर्डर वगैरे? हां, लग्न आहे, मागे आपला लॉन आहे. एक 100-150 लोकांपर्यंत आपण कार्यक्रम घेऊ शकतो, छोटा मोठे कार्यक्रम करू शकतो. काही लोकांना काही बड्डेचा कार्यक्रम वगैरे असतील तर तुम्ही बनवून देशाल? हो, आपण केटरिंग व्यवस्था करणार आहोत, त्याच्यासाठी ऑफर पण देणार आहोत. काही लग्नाची ऑर्डर वगैरे? लग्नाचे आपण बनवून देऊ शकतो इथून. आपलं तुम्ही बघताय आता किचन पण आपण मोकळं घेतलेलं आहे, मोठे स्पेसेस आहे. रेट कसे राहणार आहे आपले? रेट आपल्याला सर्वसामान्यांना परवडेल अशापासून ठेवलेलं आहे, कमीपासून. आपली स्पेशल डिश कोणती याच्यात? स्पेशल आपण 30 स्पेशल व्हेज ठेवलेलं आहे. स्पेशल कोणता राहील आपली डिश? स्पेशल राहील, पनीर राहील, आपलं एक थाळी राहील आपली. त्याच्यामध्ये आपण 2-3 आयटम देणार, पनीरचे आयटम देणार, मिक्स व्हेज देणार, पापड, गुलाबजामुन वगैरे. रोटी कोणती कोणती आपली? रोटी आहे, तंदूर रोटी आहे, बीट रोटी आहे, चपाती आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे. आपला काय हॉटेलचा अनुभव? माझं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे आणि 3-4 वर्ष एक जॉब केलेला आहे. किती वर्षाचा? 4 वर्ष. 4 वर्ष. 4 वर्ष. म्हणजे संपूर्ण अनुभव तुम्हाला आहे हो. त्याचा? म्हणजे टेस्ट कशी द्यायची टेस्ट वगैरे, हां, कोणाला कशी द्यायची. कुकबद्दल काही माहिती? खूपबद्दल मी स्वतःच कुक आहे. अच्छा, तुम्ही स्वतः स्वतः? अच्छा, त्याच्यामुळे टेस्ट चांगलीच राहणार. हां, टेस्ट चांगलीच राहणार, 100% देणार. मसाले वगैरे कसे नॅचरल आहे कसे? हां, मसाले आपण नॅचरलच करून देणार आपल्या पद्धतीने, घरगुती सगळं? घरगुती. हां, काळा मसाला वगैरे आपण इथं बनवून देणार. आता बाकीकडे कसं काळा मसाला वगैरे खाल्ल्यावर त्रास होतो, सकाळी हे होतो. आता तसं काहीच होणार नाही. शेवग्याचं आहे का तुमचं? हो, शेवगा आपला काळा मसाला स्पेशल करणार. जिंके दादाराव शिंदे, राहणार खातगे तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. या एक वेळा आमच्या मित्राने नवीन हॉटेल चालू केली, दिशा हॉटेल. प्युअर व्हेज आहे. या अवश्य एक वेळेस भेट द्या. आम्ही टेस्ट घेतली तर तुम्ही पण अवश्य एक वेळेस भेट द्या. टेस्टचं काहीच विषय नाही, एक वेळेस तुम्ही पण टेस्ट घेऊन बघा आणि नंतर हे करा. आणि लोक इतर कस्टमरला आपण चांगल्यात चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो. कालच आमच्या मध्ये काल आम्ही सकाळी नाश्त्यामध्ये चहा, पोहे आणि नंतर जेवणासाठी डाळ आणि बट्टीचा आस्वाद घेतला. तर बराचसा रिप्लाय समोरून आम्हाला असा आला की चव टेस्ट अतिशय छान होती. म्हणून आम्हाला अजून अपेक्षा आहे तुम्ही अवश्य या, एकदा भेट द्या. नंतर इतर मित्रांना तुम्ही सांगू शकता या आमच्या टेस्टबद्दल. आणि स्वतः आम्ही माझ्या मुलाने हॉटेल मॅनेजमेंट केलेली आहे आणि 2-3 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे. या अनुभवावरून असं वाटतं की आम्हाला की आम्ही लोकांना चांगली सेवा देऊ शकतो. सेवा करण्याचं साध्य आम्हाला मिळेल तो तसा आमचा प्रयत्न करेल.
उपस्थिती कोणाकोणाची होती सर ओपनिंग? काल समजा महाराज आहेत आमच्याकडचे मुर्डेश्वर उत्तराधिकारी राजगिरी महाराज उत्तराधिकारी बालवी विद्यानंद महाराज यांच्या हस्ते आम्ही जनसमुदायामध्ये अतिशय आनंद उत्सवामध्ये उद्घाटन समारंभ पार पाडला आणि महाराजांनी खुश होऊन आम्हाला अतिशय आनंदपूर्वक आशीर्वाद दिला आणि भरभराटी मिळेल आणि चांगल्या प्रकारे तुम्ही या व्यवसायामध्ये पारंगत होऊ शकता ही चांगली सेवा लोकांना देण्याचा आमचा प्रयत्न राहील.